नमस्कार मित्रांनो, आज आपण आनंदीबाई जोशी यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी आजोळी, पुण्यात झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या त्या ज्येष्ठ कन्या. वयाच्या 9व्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह वयाने 20 वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपाळरावांनी पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. ते स्वतः लोकहितवादीचे शतपत्रे वाचत. आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले होते. लोकहितवादीच्या शतपत्रातून ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीस इंग्रजी शिकविण्याचा निश्चय केला. लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या 14व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ 10 दिवस जगू शकला. हीच खंत आनंदीबाईंना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. गोपाळरावांनी या संदर्भात अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला, परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर या जोडप्यास मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. पुढे आनंदीबाईंची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित त्यांना भेटलेच. या दोघांना अपेक्षित असेच घडले आणि आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता 1883 मध्ये वयाच्या 19व्या वर्षी विव्हन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानियामध्ये प्रवेश मिळाला. दरम्यान नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील एका जोडप्याच्या मदतीमुळे सर्व काही पार पडत गेले. सुरुवातीला तत्कालीन समाजाकडून या कामाला खूप विरोध केला. आनंदीबाईंनी कलकत्त्यामध्ये एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले आणि हे स्पष्ट सांगितले की मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही. मी माझा हिंदू धर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे, असा त्यांनी या भाषणात निर्धार जाहीर केला. आनंदीबाईंचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच, पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय यांनी पण 200 रुपयांचा फंड जाहीर केला. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पूर्ण करून मार्च इसवी सन 1886 मध्ये आनंदीबाईंना MD ची पदवी मिळाली. MD साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र. MD झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडून सुद्धा त्यांचे अभिनंदन झाले. हा खडतर प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले. पंडिता रमाबाई होत्या. भारतातील पहिली स्त्री डॉक्टर म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून तिची प्रशंसा केली. त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते. भारतात आल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत व सर्वत्र अभिनंदन झाले. त्यांना कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री कक्षाचा ताबा देण्यात आला. पुढे वयाच्या 20शीतच त्यांना क्षयरोग झाला आणि 26 फेब्रुवारी इसवी सन 1887 रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला. केवळ 21 वर्षांच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी
भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवन आदर्श उभा केला. दुर्दैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र चूल आणि मूल म्हणजेच आयुष्य असं समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा स्त्री शिक्षणासाठी खस्ता खात असतानाच आनंदी गोपाळ हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही. समाजात राहून काम करण्याचे तर अडथळे येणारच, मात्र त्यावर मात करून आपले ध्येय प्राप्त करून दाखविणे यातच जीवनाची खरी सार्थकता आहे, असे आनंदीबाईंचे आयुष्यावरून उमजते. उपचार करण्याची संधी मिळालीच नाही. स्वतः डॉक्टर होऊनही कुणा देशभगिनीवर उपचार करण्याची संधी तिला मिळालीच नाही. इकडे अमेरिकेत मात्र कार्पेंटर यांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात तिचे लहानसे थडगे बांधले. त्यावर आनंदी जोशी, एक तरुण हिंदू ब्राह्मण कन्या, परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री, अशी अक्षरे कोरून तिचे स्मारक केले.